नमस्कार. मी शशिकांत कांबळे. चला बोलूया त्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करत आहे. आजचा जो आपण पॉडकास्ट घेत आहोत हा यूट्यूब चॅनलचा पहिलाच पॉडकास्ट आहे आणि आज आपला जो विषय आहे तो म्हणजे डायबिटीस व्यक्तीने कुठल्या प्रकारचे आसनं करायला पाहिजेत, योगासन करायला हवेत आणि याबद्दल माहिती देण्यासाठी आपण तज्ज्ञांना प्राचारण केलेलं आहे. ते आहेत प्रशांत संगपाळ. ते योग प्रशिक्षक म्हणून गेली 12 वर्षापासून काम करत आहेत. तसेच गेली 12-13 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये ॲज अ योगा ट्रेनर म्हणून ते आपली जबाबदारी पार पाडत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही वेळ काढून आमच्या चॅनलवरती आलात याबद्दल धन्यवाद. सरांची ओळख करून द्यायचं म्हणजे हे योग प्रशिक्षक आहेत. गेली 12 वर्षापासून लोकांना योगाबद्दल ज्ञान देत आहात आणि आपण हे कार्य अगदी मनापासून करता आणि हे समाजासाठी खूप चांगलं आहे. तर माझा पहिला प्रश्न, सर तुम्ही गेली 12 वर्षापासून योगा या संदर्भात ज्ञान देताय, योगा शिकवताय लोकांना आणि बऱ्याच लोकांना या संदर्भात तुम्ही फायदाही पोहोचवला असेल. तर प्रथम माझा प्रश्न काय आहे की माझ्या व्ह्यूअर्सला समजण्यासाठी की योगा म्हणजे काय, ह्या बेसिक गोष्टीपासून आपण सुरुवात करूयात. तर योगा म्हणजे काय? हे योगा हा शब्दच मुळे एक संस्कृत शब्द आहे. योग म्हणजे जोडणे, जोडून ठेवणे. जसं विशिष्ट अवयवांना जोडून ठेवल्यानंतर एक शरीर संस्था बनते. आपल्या भारत देशामध्ये गेलं तर अतिशय प्राचीन गोष्ट आहे. त्यामुळे हे सनातन संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. तर योगा म्हणजे जसं आपलं शरीर बनलं आहे की जसं शरीराचं एक बेसिक युनिट आहे सेल, जसे पेशी. अनेक पेशी एकत्र येऊन एक ऊती बनते, अनेक ऊती एकत्र येऊन एक अवयव बनतो आणि अनेक अवयव एकत्र येऊन एक शरीर बनतं. आपलं जे अस्तित्व आहे तर शरीर, श्वास आणि यासोबत मन, या 3 गोष्टीचं एक संमिश्र गोष्ट आहे आपल्या अस्तित्वामध्ये. तर जेव्हा आपण योगा हा विचार करतो तर योगा संदर्भात जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर शरीर, श्वास, मन आणि या सगळ्या गोष्टी आहेत एका विशिष्ट पद्धतीने जोडून ठेवणे आणि याच्या माध्यमातून योगाच्या माध्यमातून आपण स्वत्वाची ओळख करणे हा याचा मूळ पर्पज आहे योगाचा. योगाचा उद्देश आहे की स्वतःची ओळख करून घेणं. तर याच्यामध्ये काही बेसिक आता आजकाल काय झालेलं आहे, सगळ्या टीव्ही चॅनल्सवरती किंवा आपल्याला खूप सारे हे असतील किंवा योगा प्रशिक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून विशेषतः अशा वेगवेगळ्या आजाराशी संलग्न काही योगा आपण अनुभवू शकतो किंवा त्याचा अभ्यास करू शकतो. तर प्रथमतः आज तुम्ही जो विषय घेतला आहे स्पेशली मला वाटतं काय डायबिटीस साठी, तर डायबिटीस साठी योगा खरं तर आजची जी जीवनशैली सर्वांची झाली आहे, खूप तणावग्रस्त जीवनशैलीमधून आपण जातोय आणि या तणावग्रस्त जीवनशैलीमध्ये विशेष म्हणजे आपला भारत देश हा लोकसंख्येमध्ये अगदी अग्रगण्य झालंय आता जगामध्ये. तर जसं लोकसंख्येमध्ये डायबिटीसची पण संख्या वाढत चालली आहे. अच्छा, भारत देशामध्ये डायबिटीसची संख्या पण वाढत चालली आहे. मला वाटतं ते साधारण काहीतरी आपण 8 करोडच्या आसपास आहे. 8 करोड जे की आपल्याला नोन केसेस आहेत, जे माहिती आहेत, रिपोर्टेड आहे. अच्छा, आणि ज्या लोकांनी आणखीन टेस्टिंग नाही केलेलं अशी संख्या आणखीन खूप आहे. तर हे खूपच अगदी एपिडेमिक व्हायला चाललंय. अगदी भयानक गोष्ट वाटते हे. कारण शुगर, डायबिटीस हा जो आजार आहे तो प्राथमिक स्वरूपामध्ये काही विशिष्ट असे परिणाम दाखवत नाहीये, पण डायबिटिक पेशंटला पुढे जाऊन अनेक कॉम्प्लिकेटेड गोष्टी होतात. 10 वर्ष 15 वर्ष त्याच्यासोबत तो राहत गेला डायबिटीस, तर त्या व्यक्तीच्या शरीराला ते हानिकारक आहे. येस. तर मला असं वाटतं की योगा हा खरं म्हणजे काय हे ट्रीटमेंट थेरपी नाहीये की हा कुठल्या एका विशिष्ट आजाराला इलाज करण्याची थेरपी नसून योगा खरं तर हा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे. सर्वांनी योगा आपल्या जीवनामध्ये रोजच्या दिनचर्येमध्ये अवलंबला पाहिजे.
की जेणेकरून आपण डायबिटीसच काय की इतर अनेक साऱ्या आजारापासून स्वतःला दूर ठेवू शकतो. आणि आजारावर दूर ठेवून याच्यापेक्षा पुढे जाऊन योगा हा आपल्या शरीर, श्वास आणि मन पर्यायाने आपण एक जीवात्मा आहे. तो जीवात्म्यापासून परमात्म्याकडे प्रवास करण्याचा जो एक साधन आहे, माध्यम आहे, ते म्हणजे योगा आहे. योगाला कोण पाहत असेल एक व्यायाम म्हणून पाहत असेल ते तसं नसून तर हा एक अतिशय सुंदर असं जीवन जगणे, आनंदी, प्रसन्न, शांत, उत्साही, एनर्जेटिक जीवन जगण्याचे एक साधनच आहे. ते आपण अवलंबलं पाहिजे. राईट. म्हणजे काही लोकांचं होतं काय की सर काही योगाकडे बघताना असं पाहिलं जातं की जेव्हा आपल्याला काही डिसीज होईल आणि त्यानंतरच योगाची आठवण येते लोकांना. मग असं न होता की तुम्ही याला एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून घेतलं पाहिजे. यस, नक्कीच. बरोबर आहे ना सर माझं? यस, नक्कीच. तर मग आपण थोडंसं मला इथं इतिहास काय आहे योगाचा नेमकं? मी आत्ताच म्हटल्यासारखं हा प्राचीन आहे. योग हा आपल्या भारतीय संस्कृतीची एक विरासत आहे, प्राचीन आहे आणि संबंध जगाने आज मान्य केलं आहे. संपूर्ण जग आज योगाचा अभ्यास करण्याकडे लोकांचं कुतूहल वाढून राहिलेलं आहे. ही आपली भारतीय संस्कृतीची एक देण आहे जी की जगाला दिलेली आहे योगा. राईट. योगाचा खरा पाया, योग प्राचीन जरी असला तरी योगाचा खरा पाया इसवी सन पूर्व 400 वर्षापूर्वी महर्षी पतंजलीने हा योगा कंपाईल केला. तसे खूप सारे योगाचे प्रकार आहेत, जसं की हठयोग आहे, राजयोग आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे. तर अशा अनेक योगाच्या प्रकाराच्या माध्यमातून हा योगा महर्षी पतंजलीने कंपाईल केला. त्याला अष्टांग योग सूत्र म्हणून त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आजचा जो मूळ विषय आहे तर तो डायबिटीस साठी योगा. तर मला असं वाटतं की डायबिटीस म्हणजे कुठल्या तरी एका शरीरातल्या आपला जो पार्ट आहे त्याला पॅनक्रियाज काहीतरी म्हणतात, बरोबर? एक्झॅक्टली. स्वादुपिंडामध्ये काही बिघाड झाला असेल आणि आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनचं जितकं काही प्रमाण सिक्रिएट व्हायला पाहिजे किंवा तयार व्हायला पाहिजे ते होत नाही किंवा टोटली बंद होतं. तर हा स्वादुपिंड हा कुठं असतो तर आपल्या पोटाच्या भागामध्ये स्वादुपिंडाचा हा जो भाग स्टमकच्या खाली. तर आज जे आपण जे योगाबद्दल चर्चा करणार आहोत की आपल्या पोटामधील जे स्वादुपिंड आहे ते कसं स्टिम्युलेट होईल, तर त्यासाठी आपण आज योगा कुठले करायला पाहिजेत काय ते पाहूयात. येस, तेच पाहूया आपण नक्कीच. मग हे जे योगा आहेत, आता जे काय तुम्ही आज आम्हाला सांगणार आहात की डायबिटीस व्यक्तीने हा योगा केला पाहिजे, ते योगा केला पाहिजे, परंतु हे नेमकं कुठल्या स्टेजला आल्यानंतर केलं पाहिजे का तुम्हाला डिटेक्ट झाल्या केलं पाहिजे, कशा पद्धतीने नेमकं हे? सर, मी आत्ता म्हटल्यासारखं योगा हा कुठलाही आजार झाल्यानंतर करण्यापेक्षा हा पूर्वीपासूनच केलेला चांगला, बेटर आहे. किंवा नसेल तर जेव्हा तुम्हाला खास डायबिटीससाठी योगा करायचा आहे, जेव्हा एखाद्या डॉक्टरांकडे तुम्ही गेलात आणि डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला मधुमेह झालेला आहे, तर मधुमेह लोकांनी शक्यतो आपल्या कॅलरीज कशा बर्न होतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रथमतः अशा लोकांनी, हे बिगिनर्स लोक आहेत ज्यांना योगाबद्दल काही ज्ञान नाहीये, तर अशा लोकांनी प्रथमतः काय योगासन करायचे आहेत ते प्रामुख्याने आज आपण त्याबद्दल थोडंसं अभ्यास करूया. तर अशा लोकांनी घाबरून न जाता आपली थोडीशी लाईफस्टाईल बदलायची आहे, जेणेकरून डायबिटिक लोकांनी दररोज कमीत कमी 30 मिनिट तरी वॉक केला पाहिजे. चालणं कमी झालं आज तर चाललं पाहिजे आपण. तर त्याच्यानंतर तुम्ही चालून येऊन काही आसनं आहेत, त्या आसनांचा आपण आता अभ्यास करणार आहोत किंवा तुम्हाला आसनं दाखवली जातील. अगदी सिंपल, मी जास्ती काही नाही, एक 4-5 आसन फक्त तुम्हाला सांगणार की जेणेकरून तुम्हाला ते तुमच्या डायबिटीसमध्ये फायद्याची ठरतील निश्चितच. ओके. आणि याला काही खास प्रशिक्षणाची काही गरज आहे का? कोणाकडून याचं प्रशिक्षण घेतल्यानंतरच ते योगा करावे असं काय आहे का? वास्तविक पाहता आजकाल योगा हा टीव्ही माध्यमावरती किंवा सोशल माध्यमावरती, युट्यूबवरती पाहून आजकाल लोक करतात बऱ्याच अंशी. ते चांगले आहे, असं काही नाहीये, पण शक्यतो एक योग्य अशा प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घेऊन शिकून तुम्ही योगासन केलं अगदी उत्तम आहे. अच्छा, ठीक आहे. मग मला अजून एक प्रश्न पडतोय सर, की ज्या व्यक्तींना डायबिटीस डिटेक्ट झाला आहे त्यांच्या काही मेडिसिन्स चालू असतात,
त्याच्यासोबतच त्यांचे काही आहाराच्या कंडिशन्स दिलेल्या असतात डॉक्टरांनी, त्या कंडिशन्स ते अप्लाय करत करत ते पुढं, पण तरीही त्या लोकांची शुगर कमी होत नाही असं त्यांना आढळतं. मग या लोकांचा नेमकं डायबिटीस कमी न होण्याचं कारण काय असू शकतं, किंवा योगा त्या अशा पेशंटना काय फायदा देऊ शकतो, की ज्या पेशंटमध्ये त्यांचे मेडिसिन चालू आहेत, त्यांचा आहार योग्य रीतीने चालू आहे, परंतु त्याचा काही फायदा दिसत नाही त्यांना, त्यांचे शुगर लेवल ही डाऊन आलेली त्यांना दिसत नाही. मग अशा कंडिशन्समध्ये योगाचं काय योगदान असेल त्याच्यामध्ये? मी आता सांगितल्याप्रमाणे योगा हा काही कुठल्या आजाराचं ट्रीटमेंट नाहीये. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करत तुमची जे रेग्युलर मेडिसिन आहेत, डॉक्टरांनी जो काय डाएट प्लॅन दिलेला आहे ते डाएट प्लॅन फॉलो करत किंवा मेडिसिन फॉलो करत त्याच्यासोबत हे पूरक गोष्ट आहे योगा, आणि हे केल्याने निश्चितच तुम्हाला फायदा होऊ शकतो. हे मात्र अगदीच खरं आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये कुठले कुठले योगा करायला हवेत आपण? साधारणपणे आता आपण काय करूया, योगाबद्दल खूप सारे आसनामध्ये खूप सारे आसन्स आहेत. तर बऱ्याच वेळा एवढ्या सगळ्या आसन कंटाळा करतो माणूस, इतके सारे आसन्स आहेत आणि ते आसन मग मला माझ्या शरीरामध्ये तेवढा लचीला पण नाहीये, ते मला जमेल का, होईल का? बरेच लोक म्हणतात की माझ्याकडे वेळच नाहीये, करू शकतो का? रोज एक साधारण मी सांगितलेले योगासन आहे ते साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही हे करू शकता. बेसिक आसन आहेत की कोणीही करू शकतं, अगदी डायबिटीस वालाही करू शकतो किंवा विदाउट डायबिटीस वालाही करू शकतो. निश्चितच तुम्ही जे आता सांगणार ते डायबिटिक व्यक्तीला तर फायदा देणारच आहे, पण एखादा व्यक्ती नॉन डायबिटिक आहे त्याला सुद्धा याचे फायदे होऊ शकतात. नक्कीच. म्हणजे त्याला जर समजा डायबिटीस प्रिव्हेंट करायचा असेल किंवा तो प्री डायबिटिक त्याला वाटत असेल की आपण प्री डायबिटिक आहोत, तर त्या व्यक्तीलाही हे योगासनं केली तर फायदा पोहोचू शकतो. नक्कीच. मग ही कुठले कुठले योगा आहेत, म्हणजे काय आहे त्यांची नावं? मी आता म्हटल्यासारखं प्रथमतः आपण अर्धा घंटा तरी चालून आलं पाहिजे. वॉक हा महत्वाचा आहे, वॉकिंग करणं. चालून आल्यानंतर जे काय आसन करायचे ते तुम्ही एक स्वतंत्र अशी रूम असावी जिथे की सूर्यप्रकाश चांगला असावा आणि स्वच्छ हवा असावी, आणि तुम्ही शॉल किंवा सतरंजी किंवा योग मॅटचा अवलंब करू शकता आणि त्याच्यावर बसून तुम्ही काय आसनं करू शकता. तर ते आसन आपण पाहूया आता. प्रत्यक्ष मी तुम्हाला त्याचा डेमोच करून दाखवणार आहे. तर काय होतं, आसन असं तोंडी सांगण्यापेक्षा लोकांना ते पाहिलं तर ते बऱ्यापैकी लक्षात येईल की हे नेमकं आपण असं करायला हवं आहे. तर आताच आपल्याला प्रशांत सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे, हे योगाची हिस्ट्री काय आहे, योगा कशा पद्धतीनं केला जातो, प्रशांत सर आपल्याला एक एक योगासन करून दाखवतील आणि त्याच्यासोबतच त्याचे फायदे काय आपल्याला डायबिटीस व्यक्तीला होतात ते पण सांगतील, आणि तुम्ही हे पाहून फॉलो करू शकता, अथवा तुम्हाला कोणी तुमच्या जवळचा कोणी प्रशिक्षक असेल तर त्याच्याकडूनही तुम्ही शिकू शकता. आत्ताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे एक अर्धा तास आपण साधारण बाहेर जाऊन चालून आलं पाहिजे, वॉक केलं पाहिजे, किंवा ज्यांना बाहेर जाऊन चालून येणं होत नाही त्यांनी जागेवर थोडंसं जॉगिंग किंवा वॉर्मअप केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर पहिलं जे आहे ते सूर्यनमस्कार, ते सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहितीच आहे सूर्यनमस्काराबद्दल, तर ते काही विशेष करून सांगायची सुद्धा गरज नाहीये. तरी पण आपण एक सूर्यनमस्कार कशा पद्धतीने करायला हवा ती मी एक करून दाखवतो. त्या सूर्यनमस्कारमध्ये एक 12 आसनांची श्रृंखला आहे. अतिशय सुंदर आहे सूर्यनमस्कारचा अनुभव घेणं. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक लवचिकता वाढते आणि उत्साह वाढतो. एक जस्ट लाईक योगाच्या सुरुवातीला आपण जेव्हा सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपली एनर्जी लेवल वाढवण्यासाठी किंवा वॉर्मअप म्हणूनच याचा उपयोग होतो. तर सूर्यनमस्कार अतिशय सुंदर आहे. प्रत्यक्ष पाहूया आपण सूर्यनमस्कार कसं करायचं. त्याच्यामध्ये काउंटिंग आहे, तर ते काउंटिंग सोबत आपण सूर्यनमस्कार करू शकता. तर याच्यामध्ये पहिली पोज जी आहे ते नमस्कार स्थितीमध्ये, त्याच्यानंतर दुसरी पोज आहे ते ताडासन. ताडासन म्हणजे काय की आपले हात आहेत ते एकदम वरती स्ट्रेच केलेले आहेत, दोन्ही पायामध्ये समान अंतर आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे हस्तपादासन, म्हणजे आपले हात आहेत ते जमिनीवर टेकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता, गुडघे सरळ असतील. याच्यानंतर अश्वसंचालनासन. याच्यामध्ये पहा, आपला उजवा पाय जर पाठीमागे असेल तर जो डावा गुडघा आहे तो आपल्या दोन्ही हाताच्या मध्ये छातीच्या बरोबर आहे, चेहरा समोर असेल, अश्वसंचालनासन म्हणायचं. त्याच्यानंतर दुसरा पाय पाठीमागे घ्या,
ही स्थिती. त्याच्यानंतर गुडघे टेकवायचे, छाती आणि हनुवटी जमिनीवर टेकलेली असेल, अष्टांग योग किंवा साष्टांग नमस्कार म्हणतो याला आपण, दंडवत नमस्कार. त्याच्यानंतर भुजंगासन, नाभीपर्यंतचा भाग आपला वरती उचललेला आहे, चेहरा समोर आहे, भुजंगासन. त्याच्यानंतर अधोमुख श्वानासन. बघा पायाच्या टाच टेकलेले आहेत आणि थोडंसं खाली पाहायचं आहे. आपल्या कमरेचा भाग जो आहे तो उंचवट आहे, अधोमुख श्वानासन. त्याच्यानंतर परत अश्वसंचालनासन. जो पाय तुम्ही प्रथमतः पाठीमागे घेतला होता तोच पाय पुढे आलाय आता, अश्वसंचालनासन. त्याच्यानंतर दुसरं आहे पाय घेऊन हस्तपादासन. त्याच्यानंतर ताडासन. त्याच्यानंतर विश्राम. मी धीमी गतीने हा सूर्यनमस्कार तुम्हाला सांगितलेला आहे, पण आता एक काउंटिंग सोबत एक श्रृंखलेप्रमाणे सूर्यनमस्कार कसा करायचा मी ते सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये नमस्कार स्थिती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12ला विश्राम. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सूर्यनमस्कार ज्यांना जसं शक्य आहे 8 वेळा, 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा सूर्यनमस्कार करू शकता. आणि सूर्यनमस्काराच्या नंतर प्रत्यक्ष आपण जे आसन करणार आहोत, योगा फॉर डायबिटीज, म्हणजे डायबिटीजसाठी स्पेशली कुठले आसन करायचे तर ते आता आपण पाहूया. आता मी तुम्हाला डायबिटीजच्या रुग्णांकरिता एक 5 आसन सांगणार आहे. अगदी सिंपल आणि साधी आसन आहेत, ते खूप लाभदायक आहेत. त्या 5 आसनामध्ये आपण पहिलं आसन पाहूया, पादपश्चिमोत्तासन. याच्यामध्ये तुमचे दोन्ही पाय आहेत ते सरळ पुढे लांबवायचे आहेत. त्याच्यानंतर जे हात आहेत ते जितके शक्य आहे तेवढं तुमच्या अंगठ्याच्या दिशेने घेऊन जा आणि मोठा श्वास भरत भरत वरती घेऊन जा. श्वास सोडत सोडत पुढे पुढे झुकायचं आहे आणि आपलं अंगठे पकडायचं आणि डोकं जे आहे ते आपल्या गुडघ्यावरती टेकवायचा प्रयत्न करायचा. या स्थितीमध्ये स्थिती होल्ड करायची आहे आणि श्वास भरायचा आणि सोडायचा आहे, दीर्घ श्वास. प्रत्येक आसनाच्या स्थितीमध्ये स्थिती होल्ड करून श्वास भरणं आणि सोडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जो काय आपल्याला ताण जाणवते तिकडे लक्ष घेऊन जायचं आहे. परत श्वास सोडत सोडत श्वास घेत घेत वरती येऊया. परत श्वास सोडत सोडत खाली जायचं आहे. 4 ते 5 वेळा या आसनाच्या स्थितीमध्ये तुम्ही श्वास घेऊ शकता आणि सोडू शकता. दुसरं जे आसन आहे ते पाहणार आहोत आपण, मंडूकासन. मंडूकासनमध्ये याच्यामध्ये काय करायचं, आपण वज्रासनमध्ये यायचं आहे. म्हणजे दोन्ही पायाच्या ज्या मांड्या आहेत आपल्या पालथ्या घातलेल्या आहेत. दोन्ही पायाचे अंगठे जे आहेत एकमेकाला चिकटले आहेत, टाच्याला V शेप आहे आणि त्याच्यामध्ये बसलोय. हवं तर पाहून घ्या. ठीक आहे. हे वज्रासन. वज्रासनच्या स्थितीमध्ये आपल्याला मंडूकासन करायचं आहे. तर मंडूकासन करण्यासाठी दोन्ही हाताच्या ज्या मुठी आहेत त्या मुठी अंगठेमध्ये घेऊन बंद करायच्या आहे. मुठी हे पहा अशा पद्धतीने. आता काय करायचं, तुमची जी नाभी आहे, नाभीचा जो खालचा भाग आहे तर त्याच्या इकडे नाभीच्या दोन्ही साईडला हे मुठी बंद करून पुढे झुकायचं आहे. पण या स्थितीमध्ये प्रत्यक्ष अगोदर काय करायचं, श्वास अगोदर भरायचा, सोडायचा आणि श्वास सोडत सोडत पुढे जायचा आहे.
पुढे जात जात समोर पाहायचं आहे. या स्थितीमध्ये स्थिती होल्ड करून परत श्वास भरायचा आणि सोडायचा आहे. यावेळी तुमच्या मुठीच्या साहाय्याने तुमचं जे नाभीचा भाग आहे, दोन्ही साईडचा भाग, तो आत दबला जाईल. या स्थितीमध्ये स्थिती होल्ड करून दीर्घ श्वास घेत राहा आणि सोडत राहा. नॉर्मल पोझिशनला येऊ शकता. आणखीन एकदा पाहू शकता, मुठी बंद आहेत, बंद मुठी नाभीच्या बाजूला ठेवलेल्या आहेत. श्वास भरूया आणि श्वास सोडत सोडत पुढे झुकायचं आहे. समोर पाहायचं आहे. या स्थितीमध्ये स्थिती होल्ड करून श्वास आत भरायचा आणि सोडायचं. तुम्हाला जितकं जमेल तेव्हा 5-6 श्वास घेऊ शकता. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही वाढवू शकता ही वेळ. ठीक आहे. ज्यांना वज्रासन जमत नाहीये अशा लोकांनी मंडूकासन करण्याकरता एक तक्क्या किंवा उशी याचा पण उपयोग करू शकता. या उशीच्या साह्याने, उशी म्हणजे आपल्याला मांडी थायचा सपोर्ट मिळत होता, तर ते थायसारखं काम करेल तुम्हाला सपोर्ट देण्यासाठी उशी. तर परत मुठी बंद करायची आहे. या परत नाभीच्या बाजूला ठेवायच्या आहेत. श्वास भरत भरत श्वास सोडत सोडत पुढे झुकायचं आहे. याही स्थितीमध्ये स्थिर होऊन 4 ते 5 श्वास भरायचे आणि सोडायचे. ठीक आहे. तिसरा जो आसन आहे, तिसरं आसन ते मच्छिंद्रासन. त्याच्यामध्ये काय करायचंय, जसं की आपण पद्मपश्चिमोत्तानासाठी पाय सरळ समोर केलेले आहेत. याच्यानंतर उजवा पाय सरळ समोरच ठेवायचा आहे, असा लांबवलेला. त्याच्यानंतर जो डावा पाय आहे तो उजव्या गुडघ्याच्या बाहेरच्या दिशेने ठेवायचा आहे, बाहेरच्या दिशेने. आणि दोन्ही हात शरीराच्या बाजूला आहेत. पाठीचा कणा सरळ असेल. आता उजवा हात जो आहे, तो उजवा हात ह्या डाव्या गुडघ्याच्या बाहेरून घ्यायचा आहे आणि आपण डावीकडे पाठीमागे ट्विस्ट होऊन पोझिशन घ्यायची आहे. या स्थितीमध्ये श्वास भरायचा आणि सोडायचा आहे. हे पहा, या स्थितीमध्ये तुमच्या ॲब्डोमेनमध्ये, पोटामध्ये पीळ जाणवेल, तर तिकडे लक्ष घेऊन जायचं आहे. स्थिती होल्ड करून तुमच्या प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असू शकतात. कोणी 4 वेळा, कोणी 5 वेळा, कोणी 6 वेळा श्वास भरेल आणि सोडेल. पण या स्थितीमध्ये स्थिती होल्ड करून श्वास घेण्याला खूप महत्त्व आहे, जेणेकरून तुमच्या अब्डोमेनला पीळ बसेल. सेम आसन हे मच्छिंद्रासन विरुद्ध दिशेने पण करू शकता. आता डावा पाय सरळ असेल, उजव्या पायाचा पंजा जो आहे तो डाव्या पायाच्या बाहेरच्या दिशेने आहे. पाठीमागं पाहायचं आहे उजवीकडून आणि हाताने, डाव्या हाताने हा गुडघा दाबायचा आहे. स्थिती होल्ड करायची आहे. श्वास भरायचा आणि सोडायचा आहे. जो पीळ आहे पोटामध्ये जाणवते त्याच्याकडे लक्ष घेऊन जायचं आहे. स्थिती होल्ड करून श्वास भरणे आणि सोडणे चालू ठेवायचं आहे. आपल्या आपल्या क्षमतेनुसार श्वास सोडत सोडत विश्राम करायचा आहे. आता चौथं जे आसन आहे ते आहे जठर परिवर्तन आसन. तर यामध्ये काय करायचं आहे, पाठीवर झोपायचं आहे. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही हात साईडला आहेत. तुमचे गुडघे फोल्ड करायचे आहे. पाय जवळ घ्यायच्यात, गुडघे एकमेकाला चिकटलेले असतील. सावकाशपणे दोन्ही पाय जोडून उचलायचे आहेत. श्वास सोडत सोडत डावीकडे जमिनीच्या दिशेने दोन्ही पाय घेऊन जायचं आहे. श्वास सोडत सोडत. याही स्थितीमध्ये तुमच्या ॲब्डोमेनला पीळ बसला असेल तर तिकडे लक्ष घेऊन जायचं आहे. स्थिती होल्ड करायची आहे. दीर्घ श्वास भरायचा आहे आणि सोडायचा आहे. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं, 2 वेळा, 4 वेळा, 6 वेळा, अशा अवस्थेमध्ये तुम्ही हे आसन कशाही पद्धतीने करू शकता. हवं तर हे आसन तुम्ही हाताचा सपोर्ट घेऊन, मानेला सपोर्ट देऊन अशाही पद्धतीने करू शकता. सावकाशपणे श्वास घेत घेत दोन्ही पाय जोडून परत वरती उचलायचे आहे. त्याच्यानंतर श्वास सोडत सोडत विरुद्ध दिशेने जायचा आहे. जो तुमच्या ॲब्डोमेनला जो पीळ बसलेला आहे
पोटाच्या भागामध्ये जो पीळ आहे तिकडे लक्ष घेऊन जायचं आणि दीर्घ श्वास भरायचा आणि सोडायचा आहे. स्थिती होल्ड करून दीर्घ श्वास घेण्याला आणि सोडण्याला खूप महत्व आहे. सावकाशपणे वरती यायचं आहे. परत श्वास सोडत सोडत दुसऱ्या बाजूला स्थिती होल्ड करायची आहे. परत सावकाशपणे परत सेंटरला यायचं आहे. तर असं हे तुम्ही 4 ते 5 वेळा उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे असं करू शकता. तर 5वं आणि शेवटचं आसन आपण पाहणार आहोत ते आहे सुप्त बद्ध कोणासन. तर त्यासाठी काय करायचं, एक पिलो तुम्ही तुमच्या योगा मॅटवरती ठेवायचे आहे. हे पाहून घ्या. माझ्या बरोबर पाठीमागं पिलो ठेवलेली आहे मी. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, त्या पिलोवरती पाठ टेकायची आहे तुमची. पिलोवरती पाठ टेकलेले आहे. हवं तर तुम्ही इकडे आणखीन एक सपोर्टसाठी एखादी पिलो घेऊ शकता. मला काही गरज नाही वाटत, पण ज्यांना गरज वाटते त्यांना. तर तुमचे जे दोन्ही पाय आहेत गुडघे सरळ आकाशाच्या दिशेने, दोन्ही पाय थोडंसं एकमेकाला जोडलेल्या अवस्थेमध्ये असे आहेत. तर याच्यामध्ये काय करायचं, दोन्ही पाय पंजे एकमेकाला जोडलेल्या अवस्थेमधून ओपन करायचे आहेत. असे हाताचा सपोर्ट घेऊ शकता. थायला तुम्ही खाली दाबू शकता, दोन्ही थायला. या स्थितीमध्ये तुमचा ॲब्डोमेन जे आहे ते ओपन होईल. छातीचा भाग आहे तो पण ओपन होईल. आणि दीर्घ श्वास घेत राहा आणि सोडत राहा. पाहून घ्या सुप्त बद्ध कोणासन. विश्राम. सावकाशपणे एक साईडला येऊन उठून बसू शकता. आता आपण हे 5 आसन पाहिल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष प्राणायाममध्ये एक कपालभाती प्राणायाम करणार आहोत. तर कपालभाती बऱ्याच जणांना माहिती असेल. कपालभातीमध्ये आपण सुखासनमध्ये किंवा पद्मासन किंवा ज्यांना जमतं ते पूर्ण पद्मासन, प्रत्येकाची क्षमता वेगळी असू शकेल बॉडीची. पद्मासनमध्ये बसू शकता. पद्मासनमध्ये बसून दोन्ही हात आपले मांडीवरती आहेत. दोन्ही हात चीन मुद्रामध्ये. हवं तर या कपालभाती प्राणायाममध्ये आपण श्वास आत घेतो आणि श्वास बाहेर सोडताना आपला जो नाभीचा भाग आहे तो आत खेचला जातो, म्हणजे जर्क दिला जातो. म्हणजे फोर्सफुली श्वास बाहेर सोडताना आपला नाभीचा भाग आत ओढला जातो. ही अशी काही स्थिती आहे कपालभातीमध्ये. तर याच्यामध्ये काय करायचं आहे की दोन्ही हात चीन मुद्रामध्ये किंवा ज्यांना जमतं ते, ज्यांना शक्य आहे त्यांनी जो आपला उजवा किंवा डावा हात आहे हवं तर तुम्ही तुमच्या पोटावरती ठेवू शकता. तुम्ही प्रत्यक्ष मध्यम मार्गामध्ये जे बिगिनर्स आहेत त्यांनी अगदी सावकाश गतीने हे कपालभाती करू शकता. साधारण 1 मिनिटामध्ये 20 ते 30 आवर्तन करू शकता. प्रत्यक्ष करून दाखवतो कपालभाती तुम्हाला. डोळे बंद करून कपालभाती करायची आहे. आपण साधारण 1, 2 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिटापर्यंत ही कपालभाती करू शकता. आणि ज्यांना अगदी फास्ट जमत नसेल त्याने धीमी गतीने पण कपालभाती करू शकता. धीमी गतीने पण मी दाखवतो.
ठीक आहे. असे काही तुम्ही आवर्तन केले त्याच्यानंतर साधारण एक 3 ते 4 मिनिट कपालभाती करू शकता. कपालभाती केल्यानंतर तुम्ही शांतपणे डोळे झाकून जी काही ऊर्जा तयार झालेली आहे बॉडीमध्ये ती रिअलाइज करत डोळे झाकून शांतपणे 5 मिनिटासाठी बसू शकता. आता आपण डायबिटीस रुग्णांना लाभ करणारे जे 5 आसन पाहिले, अगदी साधे सोपे आहेत, कोणीही करू शकतो, सहज आहेत आणि हे आसन करण्यासाठी तुम्हाला वेगळा प्रयास पण करायची गरज नाही. हवं तर तुम्ही प्रशिक्षकाकडून आसनाचं डिटेल शिकू शकता, पण आता पाहून हे आसन तुम्ही घरच्या घरी करू शकता. आणि हे सगळे आसन करत असताना आपण शक्यतो आपला जो आहार आहे डायबिटीस रुग्णाने त्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. जे की तुमचे डॉक्टर सांगतात जो काय आहार त्या पद्धतीने तुम्ही आहार घेतला पाहिजे. आणि याच्याशिवाय आहारासोबत आपण जेव्हा मार्केटमधून काही फूड प्रॉडक्ट म्हणजे काही खाण्याचे पदार्थ घरी घेऊन येतो तेव्हा लक्षात ठेवा की खाण्याच्या पदार्थामध्ये एक प्रत्येक पदार्थाच्या पाठीमागे एक लेबल असतं. त्या लेबलमध्ये न्यूट्रिशनल चार्ट असतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की ॲडेड शुगर. तर ॲडेड शुगर असं काही लिहिलेले जे काही पदार्थ असतील ते शक्यतो घरी आणण्याचे टाळा किंवा डायबिटीस रुग्णाने ते खाऊ नये. आणि याच्याशिवाय मेथी प्रत्येकांना माहिती आहे, तर मेथी आपण एक ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर मेथी भिजत ठेवायची आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी आपण फक्त मेथीचं पाणी पिऊ शकता किंवा हवं तर मेथी पण खाल्लं तरी काही त्याचे दुष्परिणाम नसतात, पण पाणी पिणं अगदी चांगलं आहे. याच्याशिवाय जांभळ अगदी गुणकारी आहे. शुगरच्या पेशंटना अँटी डायबेटिक म्हणून जांभळ काम करत आहे. तर जांभळच्या सीझनमध्ये तुम्ही जांभळ खाऊ शकता, ग्रहण करू शकता, किंवा सीझन सोडून तुम्हाला जांभळ बीज चूर्ण म्हणून मार्केटमध्ये मिळतं. तर त्या चूर्ण तुम्ही पाण्यामध्ये उकळून घेऊन त्याचा काढा बनवून तो पण सेवन करू शकता. तर हे सर्व गोष्टी मधुमेह रुग्णांना खूप लाभकारी आहेत आणि या सहज सोप्या गोष्टी आहेत ज्या की तुमच्या आयुष्यभर मधुमेहासाठी तुम्ही जे औषधं खाणार आहेत जेणेकरून त्या औषधाचा डोस उत्तरोत्तर वाढत जाणार नाही आहे आणि ओव्हर मेडिकेशन आपल्या शरीरामध्ये टाळलं जाईल आणि मधुमेहामुळं इतर अवयवावरती जे काय आणखीन आजारांचा अटॅक होणार आहे त्यापासून आपण वाचू शकता. तर यासाठी हा योगा आणि कपालभाती प्राणायाम आणि हा डाएट तुम्हाला खूप निश्चितच मदत करेल. खरोखरच सर तुमचे धन्यवाद की ज्या पद्धतीनं तुम्ही या योगासनांचा अभ्यास करून दाखवलात आणि या योगासनाचा 100% डायबिटीस लोकांना फायदा होणार आहे निश्चित. आणि याचा जो काही प्रशिक्षण तुम्ही आता दाखवलं तर ते प्रशिक्षण बघून माझे व्ह्युअर्स जे काही डायबिटिक व्यक्ती आहेत, जे काही डायबिटिक पेशंट्स आहेत त्यांना फायदा होईल. आणि माझी रिक्वेस्ट आहे तुम्हालाही की तुम्ही जे काही योगासनं आत्ता सरांनी करून दाखवली आहेत तर त्याला तुम्ही फॉलो करा आणि जे तुम्हाला जमतायत योगासनं सहजासहजी तुम्हाला करता येत आहेत ते करा. जे करता येत नसतील तुम्ही एखाद्या व्यक्ती जो की प्रशिक्षण देतो एका योगासनाचे वगैरे अशा व्यक्तीकडून तुम्ही प्रशिक्षण घेऊन ते करू शकता. आणि तुमचे धन्यवाद सर. तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या पॉडकास्टसाठी हजर राहिलात आणि माझ्या व्ह्युअर्सला अगदी उत्तम अशी माहिती तुम्ही दिलीत. तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. नमस्कार.